दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सगुणनं सुपर्णाला सोहराबच्या गेटसमोर सोडलं. आज सोहराब नव्या उत्साहानं सळसळत होतं. उद्याच्या लिलावाची सगळी जय्यत तयारी करण्यात आली होती. या तयारीवर फक्त शेवटचा हात फिरवणं चालू होतं. सोहराब अंकल आणि रुस्तमची धावपळ चालू होती. सोहराबच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा लिलाव होता. आजवर तसे बरेच लिलाव झाले होते, पण ते सगळे छोटे छोटे होते, 10-15 लाखाच्या आतले. आणि म्हणूनच या लिलावाला बरंच महत्त्व प्राप्त झालेलं होतं. इतर वेळ असती तर सुपर्णाही मोठ्या उत्साहानं या धावपळीत सामील झाली असती, पण आज नकळत तिच्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहत होतं. दाऊदच्या प्लॅनप्रमाणे ही सगळी योजना यशस्वी झाली तर उद्या सोहराब उघडल्यानंतर सोहराब अंकल आणि रुस्तमची अवस्था काय होईल. त्यांचं वैयक्तिक नुकसान काही होणार नसलं तरी आजवर मोठ्या कष्टानं मिळवलेली पत आणि सोहराबवरचा विश्वास एका क्षणात मातीमोल होईल. आजवर मोठ्या विश्वासानं आपली मौल्यवान वस्तू सोहराबच्या स्वाधीन करणारी माणसं यापुढे सोहराबकडे ढुंकूनही बघणार नाहीत. पैशापेक्षाही माणसाला आणि विश्वासाला जपणारे सोहराब अंकल हा धक्का सहन करू शकतील का. पण हे आणि असले विचार करण्याची वेळ आता गेली आहे. ही योजना यशस्वी कशी होईल एवढंच आपण पाहिलं पाहिजे. सगुणसाठी मला हे केलंच पाहिजे. माझ्यावर असलेल्या त्याच्या प्रेमासाठी तरी मला हे दिव्य करायलाच हवं. सगुणशिवाय अन्य कशाचाही विचार आता आपण करता कामा नये. दुपारी लंच सुपर्णानं आपल्या खोलीतच मागवलं. दिवसभर आपल्या खोलीतच ती उद्या होणाऱ्या लिलावासंबंधीची कागदपत्र फाईल्स बघत राहिली, दुरुस्त्या करत राहिली. यात काही अर्थ नाही आहे हे तिला कळत होतं, पण नेहमीप्रमाणे काम करायलाच हवं होतं. कुणाला कसलाही संशय येऊ द्यायला नको होता. संध्याकाळी 5:30 वाजता बिंदा निघून गेली. ती मुद्दाम फाईल उघडून काम करत असल्याचा बहाणा करत राहिली. 7च्या सुमाराला सोहराब अंकल तिच्या खोलीत आले. अरे सुपर्णा बेटी, तू अजून गेली नाहीस बाळा. सोहराब अंकल म्हणाले, नाही अंकल, जरा एवढ्या 2 फाईली. त्या राहू देत आता. उद्या तुला बरंच काम करायचं, जा आराम कर आता. सोहराब अंकलच्या त्या प्रेमळ बोलण्यानं सुपर्णाला आतून गलबलून आलं. ही माणसं आपल्यावर एवढं प्रेम करतात आणि आपण मात्र. सुपर्णानं स्वतःला सावरलं. आपल्या चेहऱ्यावरचे भाव अंकलच्या लक्षात येऊ नयेत म्हणून तिने त्यांच्याकडे बघायचं टाळत फाईल्स गोळा केल्या, टेबल आवरलं, बॅग उचलली. तिच्याबरोबर सोहराब अंकलसुद्धा खोलीतनं बाहेर पडले. सुपर्णाच्या छातीतली धडधड क्षणाक्षणाला वाढत होती. आता सोहराब अंकल आपण बाहेर पडेपर्यंत जर इथेच उभे राहिले तर. एकदा मुख्य दारातून बाहेर पडल्यावर परत आत कसं यायचं. सुपर्णा शक्य होईल तेवढ्या हळूहळू चालीनं शोरूमच्या जिन्याकडे चालली होती. तो जिना ओलांडून पुढे गेलं की मुख्य द्वार. मग बाहेर पडण्या वाचून गत्यंतरच नव्हतं. संपलं. ही योजना काही आता यशस्वी होत नाही. सुपर्णाची अवस्था द्विधा झाली होती. एकीकडे ही योजना अयशस्वी होणार म्हणून तिला आनंद होत होता, त्याचवेळी सगुणचा निराश झालेला उद्ध्वस्त चेहरा तिच्या डोळ्यांपुढे उभा राहत होता. शोरूमच्या जिन्यापासनं ती निम्म्या अंतरावर असताना सोहराब अंकलच्या खोलीतनं रुस्तम बाहेर पडला. जिन्याजवळ आला. सुपर्णाला बघून तो क्षणभर थबकला आणि किंचित स्मित करत म्हणाला, चाललीस का सुपर्णा. हो, काही काम होतं का. नाही, उद्या तुला बरंच काम आहे. अच्छा, गुड नाईट. रुस्तम बोलत असताना सोहराब अंकलही सुपर्णाला ओलांडून रुस्तम जवळ आले आणि मग दोघेही शोरूमचा जिना चढायला लागले. सुपर्णा जिन्याजवळ आली. एक पाऊल पुढं टाकल्यासारखं करत तिने मान वर करून बघितलं. रुस्तम आणि सोहराब अंकल काहीतरी बोलत बोलत जिना चढत होते. सुपर्णाकडे त्यांचं लक्ष नव्हतं. सुपर्णानं इकडे तिकडे पाहिलं आणि मग झटकन ती जिन्याखालच्या पोकळीत शिरली. त्यावेळी तिच्या घड्याळात 7:05 झालेली होती. बाहेरच्या हॉलमध्ये सर्वत्र ट्यूबलाईटचा प्रकाश स्वच्छ पसरलेला होता. पण जिन्याखालच्या पोकळीपर्यंत तो काही पोचत नव्हता.
तिथे गडद अंधार भरून राहिला होता. सुपर्णानं आज मुद्दामच डार्क नेव्ही ब्लू कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता. अंधारात ती बेमालूमपणे मिसळलेली होती. सुपर्णाला कोणी बघू शकत नव्हतं. तिला मात्र बसल्या जागेवरनं मुख्य दार स्वच्छपणे बघता येत होतं. मुख्य दारावरची लोखंडी जाळी खाली ओढण्यात आली होती. शटर मात्र अजून ओढण्यात आलेलं नव्हतं. ते रुस्तम बाहेर पडल्यावरच बंद करण्यात येई. स्वतः रुस्तम शटरला कुलप घालायचा. सुपर्णानं घड्याळात बघितलं, 7:13. आता रुस्तम खाली उतरेल, मागचा दरवाजा बघेल, दरवाजाला कुलूप घालेल, मग चावी तळघराच्या वरच्या बाजूला असलेल्या खुंटीला अडकवून मागच्या दरवाज्यावर असलेल्या घंटीचा स्विच ऑन करेल. मग तो पुन्हा वर जाईल. थोड्या वेळानं सोहराब अंकलबरोबर तो पुन्हा खाली येईल. बोलत बोलत मुख्य दारापर्यंत जाईल. लोखंडी जाळी अर्धवट वर उचलून धरेल. मग सोहराब अंकल एकटेच बाहेर पडतील. जाळी पुन्हा खाली ओढून रुस्तम पुन्हा आपल्या केबिनमध्ये जाईल. बरोबर 8 वाजता सिक्युरिटी गार्डची माणसं येतील. रुस्तम त्यांच्याशी थोडंसं बोलून स्वतः बाहेर पडेल. गेटवरचा चौकीदार येईल, शटर खाली ओढेल. रुस्तम स्वतः शटरला कुलूप घालेल. मग चौकीदार रुस्तमला कारपर्यंत सोडवायला जाईल. रुस्तम कारमध्ये बसून कार स्टार्ट करेल. हे रोजचं रुटीन. सुपर्णानं बऱ्याचदा रुस्तमबरोबर 8 वाजेपर्यंत काम केलं होतं, त्यामुळे तिला हे सगळं पाठ होतं. आता ही जिन्याखालच्या त्या अंधाऱ्या पोकळीत बसून ती त्याची उजळणी करत होती. 7:15 झाली होती, पण सुपर्णाला मात्र त्या अंधाऱ्या पोकळीत बसून आपल्याला 4-5 तास झालेत असं वाटत होतं. तिने आपल्या खांद्यावरची बॅग काढून बाजूला ठेवली. मग दोन्ही पायातले सँडल काढले. आवाज होऊ नये म्हणून. नाहीतर झटपट हालचाली करताना तिच्या पायातल्या त्या जाडजूड सँडलचा खट्ट खट्ट आवाज त्या नीरव शांततेत चांगलाच घुमला असता. पायऱ्या उतरण्याचा आवाज झाला. सुपर्णा एकदम श्वास रोखून ऐकायला लागली. रुस्तम आणि सोहराब अंकल जिना उतरत होते. उतरताना ते काहीतरी बोलत असावेत, कारण मधूनच दोघांच्या हसण्याचा आवाज येत होता. जिना उतरून दोघेही खाली आले. सोहराब अंकल जिन्याजवळ थांबले. रुस्तम काहीतरी बोलून मागच्या दरवाजाकडे गेला. 2 मिनिटांनी तो परत आला. आता तो स्विच जवळ उभा होता. सुपर्णाला स्विच ऑन केल्याचा आवाज ऐकू आला. मग तो पुन्हा जिन्याजवळ उभ्या असलेल्या सोहराब अंकल जवळ आला. तिथून ते मुख्य दरवाजाजवळ गेले. सोहराब अंकल काहीतरी म्हणाले. रुस्तमनं काहीतरी उत्तर दिलं. मग लोखंडी जाळी ओढली गेली. सोहराब अंकल बाहेर पडल्यावर पुन्हा रुस्तमनं लोखंडी जाळी खाली ओढली. रुस्तम पुन्हा जिना चढला, आपल्या केबिनमध्ये गेला. 7:25. मनावर आलेल्या प्रचंड टेन्शननं सुपर्णाला काहीसं थकायला झालं होतं. तिने भिंतीला पाठ टेकवली, पाय लांब केले, डोळे मिटून तशीच बसून राहिले. मनात असंख्य विचारांची उलथापालथ चालली होती. नुसता गुंता झाला होता. कुठलाही एक विचार धडपणे करता येत नव्हता. मेंदू इतका शिणला होता की कोणत्याही एका सरळ विचाराला थारा द्यायला तो अजिबात तयार नव्हता. दोऱ्याचा गुंता सोडवायला जावं आणि तो अधिकाधिक गुंतत जावा, तसं काहीसं तिचं झालं होतं. सुपर्णाला फार वेळ त्याच स्थितीत बसून राहावेना. मनगट पुढे करून तिने रिस्टवॉचमध्ये बघितलं. रेडियमचे काटे 7:35 झाल्याचे दाखवत होते. फक्त 10च मिनिटं झाली. बंद पडलंय काय? तिने घड्याळाकडे निरखून पाहिलं. सेकंद काटा आपल्या चालीनं चाललेला होता. तिने आपले लांब केलेले पाय जवळ ओढून घेतले, पोटाशी दुमडले, गुडघ्याभोवती दोन्ही हातांची मिठी घातली, हनवटी टेकवली. हॉलमधला एअर कंडिशन चालू होता. तो रात्रभर तसाच चालू राहणार होता. हवा खेळती होती, तरीही तिला गरम होत होतं. कपाळावर गळ्याखाली घाम साचला होता. जिवंतपणी आपण एखाद्या थडग्यात बसल्यासारखं तिला वाटत होतं.
सुपर्णा बराच वेळ गुडघ्यावर चेहरा टेकून बसून राहिली होती. बसल्या बसल्या तिचा डोळा लागला. घंटीच्या आवाजानं तिला एकदम जाग आली. प्रचंड स्फोटासारखा तो आवाज तिच्या कानात घुसला. क्षणभर तिला काही समजलं नाही. मग तिला परिस्थितीचं भान आलं. गुडघ्याभोवतीची मिठी सोडून तिने रिस्टवॉचमध्ये बघितलं. 7:55. सिक्युरिटी गार्ड आलेले असावेत. त्याचवेळी तिला रुस्तमच्या केबिनचा दरवाजा बंद केल्याचा आवाज आला आणि मग जिन्यावर पावलं वाजली. रुस्तम खाली उतरत असावा. 1, 2, 3, 4, 5 ती पायऱ्या मोजायला लागली. 11वी पायरी संपली. रुस्तम आता शोरूममध्ये आला असावा. अजून तो तिला दिसत नव्हता. मग मुख्य दाराकडे जाणारी त्याची आकृती तिला दिसली. सुपर्णानं जिन्याच्या कॉर्नरला एक डोळा लावून पाहिलं. जाळीच्या बाहेर उभे असलेले सिक्युरिटी गार्ड तिला दिसले. मागे चौकीदार उभा होता. रुस्तमनं जाळी ओढून त्यांना आत घेतलं. त्यांची ओळखपत्र तपासली. ओळखपत्र परत त्यांच्याकडे देत रुस्तम त्यांच्याशी काहीतरी बोलला. हसून दोघांनी माना डोलावल्या. रुस्तमला सॅल्यूट मारला. रुस्तम बाहेर पडला. सिक्युरिटी गार्डपैकी एकानं लगेच जाळी आतून बंद केली. त्याला भलं मोठं साखळीत अडकवलेलं कुलूप ठोकून टाकलं. बाहेरून शटर ओढल्याचा आवाज आला. मग कुलूप लावल्याचा. सुपर्णानं दोघाही सिक्युरिटी गार्ड्सना ओळखलं. आज जवळजवळ 2 महिन्यांनी त्यांची ड्युटी सोहराबवर लागली होती. दोघेही एक्स सर्व्हिसमॅन होते. रामसिंग हा 5.25 फूट उंचीचा, मजबूत बांध्याचा, मिलिटरीतनं रिटायर्ड झालेला 50शीचा गृहस्थ होता. तर पवार हा 5.5 फूट उंचीचा, सडपातळ शरीरयष्टीचा पोलीसमन होता. त्याचं वय साधारण 40-45 असावं. अनवर आणि काशीकर या दोघांना कसे काय हँडल करतील याबद्दल सुपर्णाच्या मनात शंका निर्माण झाली होती. अर्थात त्याबद्दल विचार करायचं आपल्याला काही कारण नाही असा विचार करून तिने ती शंका मनातनं काढून टाकली. रामसिंग नेहमीप्रमाणे सगळी कडी कुलपं चेक करण्यासाठी मागच्या बाजूला गेला. पवार सरळ जिना चढून वरच्या बाजूला असलेल्या टेलिफोन रूमकडे गेला. रामसिंग मागचा दरवाजा चेक करून आला. मग तळघरात जाऊन त्यांनी स्ट्रॉंग रूम पाहिली. 5-1 मिनिटांनी बाहेर पडून तो शोरूमचा जिना चढायला लागला. सुपर्णानं रिस्टवॉचमध्ये बघितलं. 8:15. सुपर्णानं अंदाज घेतला. रामसिंग जिना पूर्णपणे चढून गेल्याची खात्री पटताच ती हलक्या पावलानं जिन्याखालच्या पोकळीतनं बाहेर आली. क्षणभर तिने मान वर करून बघितलं. रामसिंग तिला दिसला नाही. पवारबरोबर तो आता रुस्तमच्या केबिनमध्ये गेलेला असणार. पावलांचा आवाज होऊ न देता ती स्विच जवळ गेली. झटकन स्विच ऑफ करून ती तशीच धावत तळघराच्या बाजूला असलेल्या भल्या मोठ्या कपाटांच्या आड उभी राहिली. तिची छाती धपापत होती. सर्वांग घामानं चिंब झालं होतं. तिच्यावर सोपवलेलं निम्मं काम पार पडलेलं होतं. आता फक्त चावी घेऊन मागचा दरवाजा. आणखीन 5 मिनिटं गेली. रामसिंग खाली उतरत होता. जिना उतरून तो हॉलमध्ये आला. हॉलमधली ट्यूबलाईट मालवून त्यानं हलक्या प्रकाशाचा पायलट लॅम्प लावला. 2 कपाटांच्या मधल्या फटीतनं तिला रामसिंगची पाठ दिसत होती. स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच असलेल्या एका खुर्चीवर रामसिंग बसला. खिशातनं एक पॉकेटबुक काढून वाचायला लागला. आता 8:40 शिवाय तो काही खुर्चीवरून अजिबात उठणार नव्हता. रामसिंग खुर्चीवर बसल्यामुळे सुपर्णाला आता फक्त त्याच्या डोक्याच्या मागचा भाग तेवढा दिसत होता. सुपर्णानं घड्याळात बघितलं. 8:25. आता फक्त 15 मिनिटं. सुपर्णा आता काहीशी अस्वस्थ झाली होती. सगळं कसं दाऊदच्या प्लॅनप्रमाणे घडत होतं. दाऊदचा प्लॅन खरोखर अफलातून होता. त्यासाठी तर त्याला आतली माहितगार व्यक्ती हवी होती.
आपण जर यात भाग घेतला नसता तर हा प्लॅन कधीही यशस्वी होऊ शकला नसता. नकळत सुपर्णाला या प्लॅनमधला आपला रोल किती महत्त्वाचा आहे याची जाणीव झाली होती. तिलाही आता हा थ्रिलिंग अनुभव हवाहवासा वाटायला लागला होता. 8:30 सुपर्णानं पुन्हा एक नजर रामसिंगच्या दिशेनं टाकली. पुस्तक वाचण्यात तो अगदी तल्लीन होऊन गेलेला असावा. सुपर्णा कपाटाच्या मागून मांजरीच्या पावलांनी पुढे सरकली. हळूहळू पण अतिशय सहजपणे चालत तळघराच्या वरच्या बाजूला असलेल्या खुंटीजवळ आली. आवाज न करता तिने हलकेच खुंटीजवळची चावी काढून घेतली. पुन्हा परत कपाटाच्या आडोश्याला आली. 8:33 हॉलमधल्या मध्यम प्रकाशाच्या पायलट लॅम्पचा प्रकाश अंधुकपणे तिच्यापर्यंत पोचत होता. 8:35 सुपर्णा पुन्हा कपाटांच्या मागून बाहेर पडली. आडोसा घेत घेत मागच्या दारापर्यंत पोहोचली. 8:38 आणखीन 2 मिनिटांनी रामसिंग उठणार होता. पहिल्यांदा याच बाजूला येणार होता. सुपर्णानं झटकन चावी कुलपात सारली, फिरवली, कुलूप उघडलं. त्यावेळी मात्र तिच्या कपाळावर घाम साठला होता. छातीचे ठोके जलद पडायला लागले होते. सुपर्णानं आतला लोखंडी दरवाजा किंचित बाजूला सरकवला. एक माणूस आत येईल इतपत फट ठेवली. दर 2-3 दिवसांनी तेलपाणी करत असल्यामुळे दार सरकवताना मुळीच आवाज झालेला नव्हता. सुपर्णानं सागवान लाकडाच्या दरवाजाचा हँडल फिरवला. बरोबर 8:40 दरवाजा उघडताच पहिल्यांदा अनवर आत आला. त्याच्या दोनही हातात मोठमोठ्या सुटकेसेस होत्या. अनवरच्या नंतर काशीकर आत आला. त्याच्याही हातात सुटकेस होत्या. त्याच्यानंतर मायकल आत घुसला. त्याच्या खांद्याला एक चामड्याची बॅग होती. पाठीवर आणखीन तशाच प्रकारची बॅग त्याने अडकवली होती. मायकलनं आत येताच सुपर्णाच्या गालावर हलकेच थोपटलं. तिच्या कानाजवळ तोंड नेत तो हलक्या आवाजात म्हणाला, शबाज बेबी, अब तुम जाओ. त्याच वेळी खुर्ची सरकवल्याचा आवाज आला. रामसिंग खुर्चीतनं उठला. काशीकर आणि अनवर झटकन पुढे सरकले. एका कपाटाच्या आड झाले. मायकलनं पुन्हा तिच्या खांद्याला स्पर्श करतात सुपर्णा एकदम भानावर आली. झटकन ती त्याच दारातनं बाहेर पडली. शक्य तेवढ्या जलद गतीनं चालत ती सोहराबच्या मागच्या गल्लीतनं बाहेर पडून मेन रोडवर आली. तिची छाती अजूनही धपापत होती. तरीही आपल्यावर सोपवलेलं काम आपण चोख पार पाडलं याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. चालता चालता तिने घड्याळात बघितलं. 8:48 झालेले होते. रस्त्यावरून तुरळक वाहतूक चालू होती. तीही वाहनांची. पायी चालणारं एखाद दुसरं जोडपं सोडलं तर माणसांची वर्दळ अशी फारशी नव्हती. सगळीकडे शुकशुकाट होता. ठरल्या ठिकाणी ती आली तेव्हा 8:51 झाली होती. सगुण अस्वस्थपणे तिची वाट बघत उभा होता. सुपर्णाला बघताच त्यांनी लगेच मोटरसायकल स्टार्ट केली. सुपर्णा मागच्या सीटवर बसली. दोघेही एक शब्द बोलले नाहीत. कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे पण अधूनमधून वेग वाढवत सगुण मोटारसायकल चालवत होता. रस्ता सुनसान होता त्यामुळे मोटरसायकल चालवताना अडथळा येत नव्हता. अवघ्या 8 मिनिटात ते सगुणच्या चाळीजवळ आले. सगुणनं मोटरसायकल आपल्या नेहमीच्या ठिकाणी स्टँड केली. सुपर्णा खाली उतरली आणि त्याच वेळी तिच्या छातीत धस्स झालं. तिचं सर्वांग घामानं डबडबून गेलं. ओठ कोरडे पडले. सगुण मोटरसायकल स्टँडला उभी करून तिच्याकडे वळाला आणि सुपर्णाच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच तो हाबकला. सुफी, काय झालंय काय? तिच्या दंडाला धरून हलवत त्याने विचारलं. सगुण माझी पर्स आणि सँडल्स. आणि पहिल्यांदाच सगुणचं लक्ष तिच्या पायांकडे गेलं, मग खांद्याकडे. सुपर्णाचे पाय भुंडे होते. खांद्याला पर्स नव्हती. काय झालंय तुझे सँडल पर्स?
ते ते तिथेच राहिले ना, जिन्याच्या खाली. सुपर्णा कशीबशी म्हणाली. काय? सगुण हलक्या आवाजात किंचाळला. हो ना, अरे आवाज होऊ नये म्हणून मी सँडल पायातनं काढून ठेवले होते. पर्सही तिथेच ठेवली. गडबडीत लक्षात नाही आलं माझ्या. दार उघडताच मी तशीच बाहेर पडले. बाहेर पडून पायी चालताना सुद्धा तुझ्या लक्षात नाही आलं का ते? अरे नाही ना, ठरल्याप्रमाणे योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला याच धुंदीत मी. सुपर्णा काहीशा अपराधी स्वरात म्हणाली. मग सगुणच्या बोलण्याची वाटही न बघता ती पुन्हा रोडवर आली. तिच्या मागोमाग सगुण. टॅक्सी, टॅक्सी. रस्त्यावर येताच सुपर्णानं एका रिकाम्या टॅक्सीला आवाज दिला. ती काहीशी उत्तेजित झाली होती. सगुणनं तिचा दंड धरला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, एवढी एक्साईट होऊ नकोस. टॅक्सी ड्रायव्हरला संशय येता कामा नये. सुपर्णानं स्वतःला सावरलं. टॅक्सीत बसल्यावर सगुणनं ड्रायव्हरला हुतात्मा चौकाचा पत्ता सांगितला. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित कठपुतळी या कादंबरीचा 17वा भाग. 18वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.